जर मराठ्यांचा आणि मुसलमानांचा शिवरायांच्या काळापासून चांगला संबंध होता तर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये औरंगजेबाने गाय का बरं कापली? तर छत्रपती शिवरायांच्या एका अर्थाने इस्लामीकरण करून शिवरायांच्या चरित्रामध्ये विकृती माजून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान संपवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. संभाजी महाराज काय आहेत तर स्वराज्य रक्षक आहे. का बरं हिंदवी शब्द टोचतो का? छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत तर स्वराज्य संस्थापक आहे. का बरं हिंदवी शब्द टोचतो का? शहाजीराजे काय आहेत? स्वराज्य संकल्पक आहे. का हिंदवी स्वराज्य का बरं चालत नाही? तर ठरवून छत्रपती शिवरायांना हिंदूंपासून दूर नेण्याचे आणि मुसलमान धार्जिन दाखवण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विशाळगडासारखं उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर 158 अनधिकृत अतिक्रमण विशाळगडावरती, त्यामध्ये 503 अनधिकृत लोकसंख्या राहते. हे सगळे कोण आहेत? छत्रपती शिवरायांनी त्याच क्षणी चारही पादऱ्यांची मुंडकी छाटली आणि पोर्तुगीज व्हायसरॉयला पाठवून दिली. माझ्या प्रजेचं कोणी धर्मांतरण करत असेल तर त्यांची मुंडकी छाटल्याशिवाय मी राहणार नाही. हा छत्रपती शिवरायांचा संस्कार आहे. त्याच क्षणी छत्रपती शिवरायांनी आदेश काढला, आत्ताच्या आत्ता या मशिदी पाडा, त्याच्यावरती मंदिरांची पुनरुभारणी करा. छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचा नमुना आहे. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत शिरीष महाराज मोरे. शिरीष महाराज हे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयीच्या सत्य मांडणीचं काम ते आत्ता महाराष्ट्रभर करतायत. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत. महाराज, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ता 2 दिवसापूर्वी एक बातमी माझ्या वाचनामध्ये आली. सज्जाद नोमानी नावाचे एक धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू आहेत. त्यांनी असं म्हटलं की जर मुस्लिम आणि मराठे एकत्र आले तर त्याचा परिणाम राजकारणावरती होईल. तर मुस्लिम आणि मराठे एकत्र येणं शक्य आहे का? नाही, मला तर त्यांचं वक्तव्य एवढं आक्षेपार्ह आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि मुसलमानांचा किंवा मुस्लिम समाजाच्या आणि मराठ्यांचा शिवरायांच्या काळापासून चांगले संबंध आहेत. खरं तर हे वाक्यच मुळात हास्यास्पद आहे. जे सज्जद नोमानी असं म्हणतात मौलाना असलेले की छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्यांचा आणि मुसलमानांचा चांगला संबंध आहे, काहीतरी त्या सज्जद नोमानींचा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. हे तेच सज्जद नोमानी आहेत जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करून त्याचं समर्थन करतात. हे तेच सज्जद नोमानी आहेत जे CAA NRC विरुद्ध जानेवारी 2020मध्ये भारत बंदची घोषणा करून भारत बंदला प्रोत्साहन देतात. हे तेच सज्जद नोमानी आहेत जे समान नागरी कायद्याला विरोध करतात. आणि हे तेच सज्जद नोमानी आहेत जे भारतामध्ये बसून तालिबानी कारवाया ज्या तालिबान करतोय त्याचं समर्थन करतात. हे राष्ट्रविरोधी असलेल्या व्यक्तींनी छत्रपती शिवरायांचा आणि मुसलमानांचा संबंध आहे म्हणणं हेच मुळात हास्यास्पद आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्यांचा आणि मुसलमानांचा जर चांगला संबंध होता तर मराठ्यांची कुलस्वामिनी असलेली तुळजापूरची तुळजाभवानी अफजल खानाने ठिकऱ्या ठिकऱ्या करून का बरं फोडली? जर मराठ्यांचा आणि मुसलमानांचा शिवरायांच्या काळापासून चांगला संबंध होता तर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये औरंगजेबाने गाय का बरं कापली? नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचं मंदिर का बरं जमीनदोस्त केलं गेलं? आमच्या माय भगिनींची अब्रू का बरं लुटली गेली? आमच्या हिंदूंचं बळजबरीनं धर्मांतरण का बरं केलं गेलं? मराठा समाजावरती तत्कालीन इस्लामिक राज्यकर्त्यांनी जे मोठ्या प्रमाणावरती अत्याचार केलेत ते तरी कधी विचार केला पाहिजे की किती भयानक प्रकारचे आहेत. हा जो सज्जद नोमानी म्हणतो की मराठ्यांचा आणि मुसलमानांचा शिवरायांच्या काळापासून संबंध आहे आणि तो औरंगजेबाचं उदात्तीकरण करतो, मग 40 दिवस आमच्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी धर्मासाठी, आमच्या राष्ट्रासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरामध्ये असेपर्यंत बलिदान दिलं किंवा संघर्ष केला. तो संघर्ष आम्ही विसरायचा का? मग जर मराठ्यांचा आणि मुसलमानांचा चांगला संबंध शिवरायांच्या काळापासून होता तर 40 दिवस शंभूराजांना औरंगजेबाने हाल हाल करून का मारलं? काहीतरी हे प्रश्न सुद्धा अशा लोकांना विचारले पाहिजे मराठा म्हणून, असं मला वाटतं. आता शिवरायांचा आपण जेव्हा संदर्भ घेतो तेव्हा तुम्ही त्याची मांडणी महाराष्ट्रभर करताच आहात. पण असं एक आता मागच्या काही काळात असं महाराष्ट्रामध्ये बोललं होतं की 57% मुसलमान त्यांच्या सैन्यामध्ये होते. मग हे 57% आले कुठून? खरं तर खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळे आकडे प्रसिद्ध केलेत. कोण म्हणतं शिवरायांच्या सैन्यात 57% मुसलमान होते, कोण म्हणतं शिवरायांच्या सैन्यात 90% मुसलमान होते, कोण म्हणतं 10पैकी 8 अंगरक्षक मुसलमान होते, 35पैकी 23 सरदार मुसलमान होते. शिवाजी महाराजांचा घोडदळ प्रमुख, पायदळ प्रमुख, नौदल प्रमुख मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख मुसलमान होता. एवढंच काय, परवा नागपूरमध्ये एक शिवव्याख्याते आहे ते म्हणले शिवाजी महाराजांचे गुरु पण मुसलमान होते. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं मोठ्या प्रमाणावरती इस्लामीकरण सुरू आहे का? तर विशिष्ट समाज कसा चांगला आहे दाखवण्यासाठी. तो समाज चांगला आहे का वाईट आहे हे शिवरायांच्या काळातील मुसलमानांचा टक्का वाढून तुम्ही ठरवणार आहे का? शिवरायांच्या सैन्यात एका ठिकाणी तर एक जण म्हटला 90% मुसलमान होते, हिंदू राहिले 10%. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करत त्यावेळेस आमचे पूर्वज काय करत होते? एवढा प्रचंड प्रमाणात शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करतात ते का? तर छत्रपती शिवरायांच्या
एका अर्थाने इस्लामीकरण करून शिवरायांच्या चरित्रामध्ये विकृती माजून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान संपवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. आजकाल म्हणताना सुद्धा हिंदवी शब्दाची लाज वाटते यांना, त्यामुळे स्वराज्य म्हणतात. संभाजी महाराज काय आहेत तर स्वराज्य रक्षक आहे. का बरं हिंदवी शब्द टोचतो का? छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत तर स्वराज्य संस्थापक आहे. का बरं हिंदवी शब्द टोचतो का? शहाजीराजे काय आहेत? स्वराज्य संकल्पक आहे. का हिंदवी स्वराज्य का बरं चालत नाही? तर ठरवून छत्रपती शिवरायांना हिंदूंपासून दूर नेण्याचे आणि मुसलमान धार्जिन दाखवण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मला असं वाटतं एक हिंदू म्हणून, एक शिवभक्त म्हणून हे सगळे प्रयत्न जर आज हाणून नाही पाडले तर भविष्यकाळात त्याचे खूप वाईट परिणाम आम्हाला मोजावे लागतील. उदाहरण दाखल सांगायचं झालं तर छत्रपती शिवरायांच्या सैन्यात फक्त मुसलमानच नाही घुसवले गेले, छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांवरती थडगीसुद्धा बांधली गेली. आज महाराष्ट्रातले 73 गड किल्ले असे ज्या गड किल्ल्यांवरती छोटी मोठी मजारी मशिदी किंवा चर्च उभे आहेत. विशाळगडासारखं उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर 158 अनधिकृत अतिक्रमण विशाळगडावरती, ज्यामध्ये 503 अनधिकृत लोकसंख्या राहते. हे सगळे कोण आहेत? कुठून आले? एका अर्थाने हिंदू म्हणून आम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे. जो विशाळगड छत्रपती शिवरायांना रक्षितो, धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी शेवटचा स्पर्श केलेला किल्ला म्हणजे विशाळगड, आज त्या विशाळगडाची ओळख ही मलिकर यांचा दर्गा म्हणून झाली. असा एक किल्ला असेल तर शपथ प्रत्येक ठिकाणी, म्हणजे श्रीमलंगगडाचा केला आहे हाजी मलंग, कोकणापासून ते विदर्भापर्यंत प्रत्येक छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरती काही ना काही थडगं, मजारी, मशिदी, चर्च आज उभ्या होतात. त्यामुळे या सगळ्याला जर आम्ही हिंदू म्हणून विरोध केला नाही तर मोठ्या प्रमाणावर शिवरायांच्या चरित्राचं इस्लामीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस आपण इतिहास सगळं डोकावून पाहू त्यावेळेस आपल्याला कळेल की शिवरायांचा आणि मुसलमानांचा काहीही संबंध नाही नाही नाही. छत्रपती शिवराय हिंदू पदपातशाह होते, आहेत आणि यावत चंद्र दिवा करो छत्रपती शिवराय हिंदू पदपातशाह राहतील. शिवराय सैन्यात 10-12 मुसलमान सैनिकांची नावं सापडतात. त्यातले काही जण ये जा करत होते, काही जणांना शिवाजी महाराजांनी कैद करून टाकले, काही जण शिवाजी महाराजांना सोडून निघून गेलेत, काही जणांची नावच सापडत नाही. 1-2 सरदारांपायी छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं होत असलेलं इस्लामीकरण हेच मुळात निषेधार्ह आहे. आणि या सगळ्याच्या विरोधात हिंदू म्हणून शिवभक्तांनी आवाज उठवणं आवश्यक आहे. शिरीष महाराज, आपण जेव्हा महाराजांचं सगळं चरित्र पाहतो तर यंदाचं वर्ष हे महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. आणि आत्ता तुमच्या बोलण्यात जे सगळं आलं की महाराजांचं राज्य हे हिंदवी होतं, मग राज्याभिषेकातनं त्यांनी जे हिंदुत्व स्थापित केलं ते कोणत्या प्रकारे आपल्याला साधार सांगता येतं? नाही, खरं तर छत्रपती शिवरायांचं चरित्र हेच मुळात ज्वलंत आणि जिवंत हिंदुत्वाचं प्रतीक आहे. शिवरायांनी जे आयुष्यभर जगलंय, शंभूराजांनी जे आयुष्यभर जगले, तो आपल्यासाठी जिवंत आदर्श आहे. ते विचार करा, बेंगलोरामध्ये जाऊन 9 वर्षाचा बालशिवबा जिजाऊंचे संस्कार किती पराकुटीचे धर्माधिष्ठित असतील की भर रस्त्यामध्ये एक कसाई गायी कापतोय म्हणून बालशिवबा आपली तलवार काढतोय. 9 वर्षाचे शिवाजी महाराज त्या आदिलशाहीच्या राज्यामध्ये जाऊन, बंगळुरामध्ये जाऊन त्या कसायाचा हात छाटतात. ही छत्रपती शिवरायांची धर्मनिष्ठा नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 1627 सालचं पत्र आहे ज्यामध्ये छत्रपती शिवराय म्हणतात गायीचे रक्षण केल्याचे पुण्यभूत आहेत. म्हणजे गोमातेचं रक्षण करणं हा छत्रपती शिवरायांचा संस्कार आहे. तेव्हापासून आजपर्यंत हिंदू म्हणून आपल्याला अभिमान आहे, आपण गायीचं रक्षण करतो. पण हे आम्हाला वाटतं म्हणून नाही, गायीचे फायदे आहेत म्हणून नाही, आमची गायी माता आहे म्हणून नाही, तर आमच्या छत्रपती शिवरायांनी गोमातेचं रक्षण केलं म्हणून आम्ही केलं पाहिजे. त्यामुळे अगदी गायीचं रक्षण असेल, धर्मांतरणाला विरोध असेल, छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये ठायी ठायी एका अर्थाने धर्मनिष्ठा दिसते. याची उदाहरणं म्हणून सांगायचं झालं तर गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने आदेश काढला की गोव्यात फक्त रोमन कॅथलिक ख्रिश्चन लोक राहतील. जे जे ख्रिश्चन होणार नाहीत त्या सगळ्यांना एक तर ख्रिश्चन व्हावं लागेल किंवा त्यांच्या कत्तली करण्यात येतील किंवा त्यांनी गोवा सोडून निघून जाऊ. आता हे छत्रपती शिवरायांना कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलंय? आहे ती सगळी कामं सोडलीत आणि गोव्यावरती स्वारी केलीत. आणि गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला ज्या 4 ख्रिश्चन पाद्र्यांनी, अर्थात ख्रिश्चन धर्मगुरूंनी हा आदेश देण्यासाठी सांगितलं होतं, ते 4 ख्रिश्चन पाद्री कुठं शोधायला शिवाजी महाराज गेले. आणि ते बारदेशामध्ये कळालं. ते बारदेश अख्खा बेचिराग केला शिवाजी महाराजांनी आणि ते 4 पाद्र्यांना आपल्या समोर गुडघ्यावरती बसवले. आणि आता शिवाजी महाराज त्यांना म्हणतात, ते आता तुम्ही माझ्या राज्यात आहात, जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला माझा हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. आता आपण म्हणू काय केलं असेल शिवाजी महाराजांनी? धमकी तर दिली असेल फक्त, आणि काय करणार अजून? शिवाजी महाराजांच्या समोर 4ही पाद्री म्हटले की आम्ही तुझा धर्म स्वीकारू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी त्याच क्षणी 4ही पाद्र्यांची मुंडकी छाटली आणि पोर्तुगीज व्हाईसरॉयला पाठवून दिली. माझ्या प्रजेचं कोणी धर्मांतरण करत असेल तर त्यांची मुंडकी छाटल्याशिवाय मी राहणार नाही. हा छत्रपती शिवरायांचा संस्कार आहे. हे हिंदुत्व नाही आहे. नक्की. त्यासोबतच जे जे परत धर्मात गेले त्या सगळ्यांसाठी शुद्धीकरणाची व्यवस्था शिवाजी महाराजांनी सुरू केली.
नेतोजी पालकर पन्हाळ्यावरती उशिरा आले, राजे रागवले म्हणून औरंगजेबाला जाऊन मिळाले. 10 वर्ष औरंगजेबाच्या चाकरीत राहिलेले नेतोजी पालकर 10 वर्षामध्ये मोहम्मद कुली खान झाला, सुनता करून घेतली आणि जसं त्यांना महाराष्ट्रात येता आलं तसे रायगडावरती गेले आणि रायगडावरती जाऊन शिवरायांना म्हणतात, ते राजे मला माझ्या धर्मात परत माघारी यायचे. जे आज शिवाजी महाराजांना सर्व धर्मसमभावी म्हणतात, सेक्युलर म्हणतात, धर्मनिरपेक्ष म्हणतात, त्यांना माझा एक प्रश्न आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज खरंच सेक्युलर, सर्व धर्मसमभाववादी किंवा धर्मनिरपेक्ष असते तर ते भेटायला आलेल्या मोहम्मद कुली खानाला काय म्हटले असते, अरे मोहम्मदा, तू त्या धर्मात राहिला काय या धर्मात राहिला काय एकच की, तुझ्या धर्मामध्ये गुडघ्यावरती बसून देवाची प्रार्थना करावी लागते, आमची तर आडवं झोपून प्रार्थना करावी लागते. पण छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मसमभाववादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष नाहीत, तर ते हिंदू पदपातश आहेत. म्हणून परधर्मात गेलेल्या मोहम्मद कुली खानाला छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या राजधानीमध्ये मांडीला मांडी लावून बसवले आणि नेतोजी पालकरांचं शुद्धीकरण करून घेतले. मोहम्मद कुली खानाचा परत नेतोजी पालकर केलाय. एवढ्यावर शिवाजी महाराज थांबत नाहीत, तर नेतोजीसोबत रोटी बेटी व्यवहार प्रस्थापित केलाय. नेतोजीच्या पुतण्याला जानोजी पालकरला स्वतःची मुलगी छत्रपती शिवरायांनी दिली की मी स्वीकारले, पण माझ्या हिंदू समाजाने स्वीकारलं पाहिजे, म्हणून हा छत्रपतींचा जावई आहे, हा छत्रपतींचा पाहुणा आहे, छत्रपतींचा वाई आहे, ह्याच्यासोबत तुम्ही चांगलं वागलं पाहिजे, हा संस्कार शिवरायांनी दिला. शिवाजी महाराज किती पराकोटीचे धर्मप्रेमी आहेत. विचार करा, ज्या काळामध्ये अखंड भारतवर्षामध्ये आपलं राज्य, वतन, जहागिरा टिका म्हणून आपल्या मुली मुसलमानांना दिल्या जायच्या. प्रत्येक देशभरातलं कोणतंही राज्य पहा, राजा पहा, वतनदार, सरदार पहा, ज्यांनी ज्यांनी जे जे टिकवले ते आपल्या मुली देऊन टिकवले, मुसलमानांसोबत सोयरीक करून टिकवले. त्या बादशांना आपल्या घरातल्या महिलांना दान देऊन महिलांची लग्न लावून टिकवले. छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारतवर्षामध्ये एकमेव अपवाद आहे ज्यांनी स्वतःची मुलगी दिलीत, पण मुसलमानाला नाही दिली. मुसलमानाला हिंदू करवून घेताना दिली. छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आहे. अगदी त्याच प्रकारे जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती या परकीय आक्रमकांनी मगाशी सांगितलं तसं आमची मठमंदिरं तोडली, त्याच्यावरती मशिदी उभ्या केल्या, चर्च उभ्या केल्या, शिवाजी महाराजांनी मात्र या सगळ्या मठमंदिरांच्या तोडफोडीला विरोध केलाय. आणि गोव्याचं उदाहरण आहे सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार. कित्येक वेळा सप्तकोटेश्वराचं मंदिर पाडलं गेलं, त्याच्यावरती चर्च उभं राहिलं. पण ज्यावेळेस छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्य निर्माण करते झाले त्यावेळेस शिवरायांनी काय केलं असेल तर सप्तकोटेश्वराच्या त्या मंदिरावरती असलेलं चर्च जमीनदोस्त करून त्याच्यावरती परत एकदा मंदिराची पुनरुभारणी केली. हा छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचं सर्वात सुंदर उदाहरण. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज तिरुवन्नमलाई समुद्र पेरुमलला गेले होते तेव्हा त्यांनी पाहिले समोर 2 मशिदी उभ्या आहेत. शिवाजी महाराजांनी विचारलं यांचा इतिहास काय आहे बरं. महाराजांना सांगितलं गेले तर नायक राजांनी बांधलेली शिवाची आणि विष्णूची मंदिरं होती, ती मंदिरं पाडून ह्या मशिदी उभ्या केल्यात. आता आपल्यासारखं राजा असतं तर म्हटलं असं ठीक आहे आता उभे केलं तर जाऊ द्या मुर्द्या, शेजारी मंदिर बांधू आपण, काय नाही तर हॉस्पिटल बांधू. आता पुरोगामी खूप हुशार असतात, राम मंदिर कशाला बांधायचं, हॉस्पिटल बांधा. दुसऱ्या ठिकाणी कुठं म्हणत नाही, पण त्यांना आपल्या मंदिरांच्या ठिकाणी हॉस्पिटल बांधू सुचतं. शिवाजी महाराजांच्या काळात असं कोण असं तर म्हटलं असता नाही ना हॉस्पिटल बांधू, अजून काहीतरी वेगळं करू. छत्रपती शिवाजी महाराज किती कमालीचे हिंदू पदपातश आहे किंवा हिंदू धर्मप्रेमी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं या मशिदींचा इतिहास काय आहे. महाराजांना सांगण्यात आले इथं नायक राजांनी बांधलेली शिवाची आणि विष्णूची मंदिर आहे आणि ती मंदिरं पाडून या मशिदी उभ्या केल्या. त्याच क्षणी छत्रपती शिवरायांनी आदेश काढला आत्ताच्या आत्ता या मशिदी पाडा आणि त्याच्यावरती मंदिरांची पुनरुभारणी करा. हा छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचा नमुना आहे. त्यामुळे राज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व प्रस्थापित केलं असं नाही, तर राज्याभिषेक त्याची सगळ्यात श्रेष्ठ पायरी आहे की हिंदूंचं राज्य त्या क्षणाला अस्तित्वात आलं. शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये पिचलेला आमचा हिंदू समाज जो अन्यायाने जखडला होता, ज्याच्यावरती कुणीही यावं अत्याचार करावा, हिंदूंच्या सरसकट होणाऱ्या कत्तली, हिंदू मायबहिणींचे होणारे बलात्कार, त्यांच्या काढल्या जाणाऱ्या नग्न दिंडी, त्यांना गुलाम म्हणून विकणं असेल, लहान मुलांची होट शिवून त्यांना विकणं असेल किंवा मठमंदिरांची होणारी तोडफोड, मूर्त्यांच्या होणाऱ्या एका अर्थाने ठिकऱ्या, या सगळ्याला होणारा एका अर्थाने जो असंतोष हिंदू समाजाचा होता तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात 6 जून 1674ला छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून रायगडावरती भरून काढला आणि 500 वर्षाच्या इस्लामिक गुलामगिरीनंतर पहिलं हिंदू राज्य असं झालं. त्यामुळं त्या क्षणाला कोणते विधी केले, त्या क्षणाला शिवाजी महाराजांनी काय काय आयुधं वापरली, ह्यावरून शिवाजी महाराज हिंदूपद पाचशा ठरतातच, पण त्यांनी जे आयुष्य जगले ते हिंदुत्वाचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे. म्हणून छत्रपती शिवराय हिंदूपद पाचशे. महाराजांच्या इतिहासावरती आपण अधिकारी आहोत असं समजून बोलणारे अनेक जण आता महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातले काही तुम्हालाही माहिती असतील, तुम्ही त्यांचं वाचलं असेल किंवा संदर्भाकरता तरी वाचलं असेल. तर असं होतं की महाराजांच्या राज्याभिषेकाकरता एका समाजाने विरोध केला
किंवा गागाभट्ट आधी नाही म्हणाले, असे काही संदर्भ आहेत खरोखर? गागाभट्टांचा शिवाजी महाराजांचा 10 वर्ष अगोदरपासून संबंध आहे. म्हणजे गागाभट्टांनी विरोध केला असं काही संबंध नाही, किंवा बायाने टिळा लावला वगैरे असं म्हणतात. ठीक आहे, ब्राह्मण वादाची परंपरा महाराष्ट्राला खूप जुनी आहे. मी त्याला समृद्ध वारसा म्हणतो, कारण इथं ज्ञानोबरायांना पण त्रास झाला आहे. ज्ञानोबराय तर जन्मानी ब्राह्मण आहेत. ज्ञानोबरायांना पण तत्कालीन समाजाने त्रास दिला आहे, तुकोबरायांना पण त्रास दिला आहे. ह्या होणारा संघर्ष हा ब्राह्मणेतर संघर्ष असला तरी तो काही ना काही वैचारिक संघर्ष होता. तिथे एकमेकांचे खून पाडावे असे काही पुरावे नाही आहेत की बाबा एकमेकांचे खून पाडले. छत्रपती दगडू तुकोबरायांचं ते एवढं विकृतीकरण केले की तुकोबरायांचा वैकुंठगमन नाही झालं, तुकोबरायांचा खून झाला. बरं, मी वैकुंठगमनाचे मी मागं म्हटलं की 5 पुरावे सांगतो बसल्या बसल्या. खून करणारे एक तरी समकालीन पुरावा सांगावा. पण उचलली जी लावली टाळ्याला, म्हणजे ज्याला वारकरी नाही, त्याची गळ्यात तुळशीची माळ नाही, जो कपाळाला बुक्का लावत नाही, जो पंढरीला जात नाही, तो शिकवतो आम्हाला तुकोबरायांचं वैकुंठगमन झालं का खून झाला. तू कोण सांगणार? वारकरी ठरवतील ना काय झालं. जो पंढरीचा वारकरी तो ठरवेल काय झालं. पण आजकाल स्वतःला स्वयंघोषित इतिहासकार समजणारे आणि जातीभेदाचं विष कालवणारे नालायक माणसं एवढे भयानक पद्धतीने फोफावलेत की ज्या ज्या माध्यमांचा वापर करता येईल त्या माध्यमांचा वापर करून ते हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम चालवतात. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला असेल का? खचित झाला असेल, पण तो गागाभट्टांनी केला, ठरवून विशिष्ट समाजानेच केला असं काय म्हणण्याला पुरावे असतील तर तो म्हटलं पाहिजे. गागाभट्टांनी 10 वर्षांपासून छत्रपती शिवरायांसोबत संबंध असताना शिवरायांचा राज्याभिषेक केला आहे, ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. आणि गागाभट्टांचे मी म्हटलं तसं मी म्हणतोय म्हणून 10 वर्षांचे संबंध नाही आहेत. तर 1663ला पहिली भेट झाली असं कवींद्र परमानंद म्हणतात. ते सहज समकालीन शिवरायांचं चरित्र लिहितात. माझा काही संबंध नाही बाबा. परमानंदांना तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही कसं काय म्हटले गागाभट्टांची शिवरायांची भेट झाली. त्यामुळे 10 वर्षांचे संबंध आहेत. आणि ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तेव्हापासून एक एक करत हिंदू राज्याची निकड त्याची पूर्तता होत असताना तो क्षण जवळ आला होता ज्या दिवशी हिंदूंचं राज्य असं होतं यावं. आणि त्यावेळेस गागाभट्टांनी छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक करून घेतला आहे. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. उलट 18 पगड 12 बलुतेदार समाज हिंदू म्हणून एकत्र येतोय. मग तो अगदी ब्राह्मणापासून दलितापर्यंत, मराठा, ब्राह्मण, चांभार, कुंभार, साळी, माळी, कोळी हे सगळेजण आम्ही जर हिंदू म्हणून एकत्र येत असू तर हे कसे एकत्र नव्हते ह्याची मांडणी आज करण्याचे खूप प्रयत्न चालू आहे. म्हणजे हे ठरवून विशिष्ट समाजाला वेगळं करा, हा समाज आपला नाही, तो समाज आपला नाही, हे करण्यासाठी जातीभेदाचं विष रोवणं हेच मुळात दुर्दैवी. मग हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इतिहासाचा ज्याला म्हणजे इतिहासाची किंमत किती आहे, जर मी एखादं वाक्य बोलतोय तर एखाद्या इतिहासकाराची किंमत किती, त्याने दिलेल्या पुराव्या एवढी. जर तो पुरावा देत नसेल तर आपण समजून जावं की तो इतिहासकार नाही, तो फसवेगिरी करणारा माणूस आहे. तेव्हा त्यांच्याकडनं आपण किती इतिहास ऐकायचा हा आपला प्रश्न आहे. पण असंही होतं ना आपल्याकडे की काही वाक्य उचलूनच त्याच्यावरनं गोंधळ घातला जातो. जसं आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं अल्ला देवे अल्ला खिलावेवरनं इतका गोंधळ होतो किंवा त्यांनी कसं अल्लाचं महिमा मंडन केलं आहे असं सांगितलं जातं. तुम्ही वंशज म्हणून ह्याचं काय उत्तर द्याल? मुळात काय संतांची जी मांडणी ती एका धर्माला धरून नाही आहे. संत विश्वव्यापक आहे. ज्ञानोबरायांना प्रचंड त्रास झाला. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानोबराय पसायदानामध्ये काय मागतात? आता विश्वात्मक आहे सगळ्या म्हणजे ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे भगवंता, जो जो वांछलं तो ते लाभो प्राणी जात. सगळ्या जगाच्या कल्याणासाठी सुखासाठी ज्ञानोबराय पसायदान मागतात. ज्ञानोबराय आपल्याला त्रास देणारा विसरून जातात का? ते संत आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. संतांचं अवतार कार्यच मूळ जगाच्या कल्याणासाठी. त्यामुळे संत विशिष्ट एका धर्माचे असं म्हणणं चुकीचं आहे. पण जगद्गुरू तुकोबरायांनी इस्लामिक पद्धतीने अल्लाची भक्ती केली हे म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे. जो गाथा उघडत नाही तो ह्या प्रकारची मांडणी करतो की नाही नाही बघा तुकोबरायांनी अल्लाचं गीत गायलं किंवा अल्लावरती अभंग लिहिलाय. ते जर त्या अभंगाचे अर्थ आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण गाथा उघडतो, गाथा प्रकरणांनी भरलेली. प्रकरण म्हणजे चॅप्टर्स. आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना कळलं म्हणून वेगवेगळे चॅप्टर्स गाथेमध्ये. धरणेकरी हा एक चॅप्टर आहे, म्हणजे प्रकरण आहे. ज्यावेळेस एक 60 वर्षाचा एक ब्राह्मण व्यक्ती, त्याला असं वाटलं की मला ज्ञान आणि एका अर्थाने संपत्ती पाहिजे, मग ती कोण ज्ञान आणि ऐश्वर्य मला देईल? तो विठ्ठलाकडे गेला. भगवंतानी सांगितलं इथं काही तू थांबू नको, ज्ञानोबायांकडे जा. माऊलींकडे 42 दिवस धरणं धरलं आणि 42 दिवस धरल्यानंतर माऊली म्हटली तू काय मायापाशी थांबू नको, तुकोबरायांकडे जा. आता ह्याच्यावरती तुकोबरायांनी तो धरणेकरी आल्यानंतर ज्यांनी ज्ञानोबरायांपुढे धरणं धरलं होतं त्याला काय अभंगांचं पत्र दिलं, जा ज्ञानोबरायांच्या समाधीवर ठेव, तुला ज्ञान आणि ऐश्वर्य मिळून जाईल. आता असं धरणेकरी प्रकरण आहे, तसं संतपर प्रकरण आहे, उपदेशपर प्रकरण आहे, तसं वैद्यगुळी नावाचं प्रकरण आहे ज्याला हिंदुस्थानी पदं सुद्धा म्हणतात. त्यामध्ये हे 7 अभंग आहेत.
जगद्गुरू तुकोबारायांनी अल्लाची भक्ती केली, किंवा मागं अगदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे म्हणतात की जगद्गुरू तुकोबारायांचे गुरु सुफी मुसलमान होते. आणि त्याला धरून खूप सारा एका अर्थाने खोटा इतिहास, त्याची मांडणी जे शिवचरित्रात केलं ते तुकोबारायांच्या चरित्रात केलं आहे, त्याची मांडणी जोरजोराने सुरू आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की तुकोबाराय खरंच मुस्लिम धार्जिन होते असं वारकरी संप्रदायाच्या बाहेर वाटतं. पण तुकोबारायांनी ज्या पांडुरंगाची भक्ती केली तर पांडुरंग बाजूला ठेवून अल्लाची भक्ती करताना तुकोबारायांनी दृष्टांतपर अल्ला शब्द वापरला आहे. 7 अभंग ज्यावेळेस आपण वाचू त्यातल्या 7व्या अभंगामध्ये तुकोबारायांनी हे अभंग मी कुणाला उद्देशून लिहिलेत त्याचं विवरण केले. 7व्या अभंगामध्ये तुकोबाराय त्या व्यक्तीला उद्देशून म्हणतात. म्हणजे जसं उपदेशपर अभंग आहेत, एकाच व्यक्तीला उपदेश असतो. आज तो सगळ्या समाजाला लागू होती, ही गोष्ट वेगळी. म्हणजे धरणेकरी प्रकरणात लिहिले 31 अभंग हे कुणासाठी आहे? धरणेकऱ्यासाठी, हिंदू समाजासाठी नाही आहे. पण धरणेकऱ्याचे अभंग जे आवश्यक आहे ते आपण हिंदू समाज म्हणून वापरतो. तसे हे जे अभंग आहे तसे एका व्यक्तीसाठी जो समोर बसलाय तो व्यक्ती कोण आहे? तर तो व्यक्ती असा एक दरवेशी आहे किंवा साधूचा वेश पांघरलेला, फकीराचा वेश पांघरलेला नाटकी व्यक्ती आहे जो हिंदूंच्या कत्तली करतो. आणि तुकोबाराय शेवटच्या अभंगामध्ये म्हणतात, अरे तू स्वतःला साधू म्हणवतो ना, फकीर म्हणवतो ना, तुझ्यात आणि आमच्यात एकच ईश्वर आहे ना, मग तू का लोकांची छाती फोडतो? तू लोकांची माथी का फोडतो? लोकांच्या कत्तली का करतो? सर्वत्र एकच हरी आहे असं तू समज. आता विचार करा, इस्लामच्या दृष्टीने सर्वत्र एक हरी आहे का? नक्की नाही. अल्लाह ही सुप्रीम आहे आणि अल्लाची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही. म्हणजे आपण परमपित्या पांडुरंगाला मायबाप म्हणतो, विठ्ठल मायबाप, चुलता बंधू, तुकोबाराय तर सगळंच वाढतात, तू सगळा आहे माझा. मग अल्लाला मायबाप म्हटलेलं चालतं का? खचित चालत नाही. इस्लामिक परंपरेनुसार अल्लाह किंवा ईश्वर हा इस्लामचा ईश्वर हा सुप्रीम आहे आणि त्याची सोबत कुणीही बसू शकत नाही. आपल्या इथं कुणी पण बसतं. तुकोबारायांना जर अल्लाची भक्ती करायची असती तर तुकोबारायांनी असं म्हटलं असतं का सर्वत्र एकच हरी आहे? त्या अभंगांचे मराठीमधले अर्थ जरी आपण नीट काढले तरी आपल्याला कळतं की ते अभंग हे सगुण साकार विठ्ठलाच्या भक्तीचे. तुकोबाराय त्या व्यक्तीला त्या अभंगामध्ये काय अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला दारू अल्ला खलावे. पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात की भजन गोली एकही सार. तर तुला सगळ्या सांसारिक दुःखातून मुक्ती मिळवायचीत ना, तुला एकच करायला लागेल, विना वाजवीत देवाचं तू नाव घे आणि भजन कर. इस्लाममध्ये विना वाजवणं आणि भजन करणं, संगीत हे हराम आहे. मग जर ते इस्लाममध्ये चालत नाही तर भजन कुठे आहे? हिंदूंमध्ये. पुढं तुकोबाराय त्याला म्हणतात की हा एकच जन्म माणसाचा आहे. गड्या 84 लाख युनी भोगून झाल्यात, हा एकच जन्म माणसाचा आहे. पुढचा जन्म तुझा कुत्र्याचा, डुकराचा, मांजराचा असेल, म्हणून ह्याच जन्मामध्ये तू भगवंताची भक्ती कर. इस्लाममध्ये पुनर्जन्म संकल्पना नाही. एकदा व्यक्ती मेला, त्याला आपण ज्यावेळेस अंत्यविधी करतो, गाडतो, त्यानंतर तो कयामत के दिन उठणार आहे, तोपर्यंत तिथंच आहे. पण जगद्गुरू तुकोबारायांचे तुकोबार की तुला परत जन्म मिळणार आहे आणि तो परत जन्म कुणाचा असू शकतो? कुत्र्याचा, डुकराचा, मांजराचा असू शकतो. मग ह्याच जन्मात तू भगवंताची भक्ती कर. तर हे जे सगळे सिद्धांत आहे हे सिद्धांत तुकोबारायांचे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीला धरून आहेत, ज्याची शिकवण तुकोबारायांनी एक व्यक्ती जो हिंदूंना मारतो त्याला उपदेश देताना सांगितलंय की तू अल्लाला मानतो ना बाबा, तर तुला अल्लाला मिळवायचं तर कत्तली करू नको. पहिलं सगळ्या प्राणी मात्रांमध्ये ईश्वर आहे, सर्वत्र हरी हे तू मान. हाच जन्म माणसाचा आहे, पुढे जन्म कुत्रा डुकरा मांजरा, त्यामुळे ह्याच जन्मामध्ये भगवंताची भक्ती कर, तू भजन कर, तू विना वाजव. आता ही सगळी जी प्रमाण ही प्रमाण कशाची आहे? हिंदुत्वाची प्रतीक, हिंदू धर्माची प्रतीक आहे. त्यामुळे तुकोबारायांनी अल्लावरती अभंग लिहिले, हे रूपक आहे. जोपर्यंत आपल्याला रूपक समजत नाही तोपर्यंत काय करणार तर नाही. त्याने तुकोबारायांनी त्या व्यक्तीला कळेल असं रूपक त्या अभंगांमध्ये वापरलं. इतका साधा सोपा अर्थ आहे. त्यामुळे तुकोबारायांचा आणि इस्लामिक परंपरेचा काहीही संबंध नाही नाही नाही. हे आपण ठासून सांगितलं पाहिजे. अडचण अशी होती की आम्ही कधीच गाथा उघडत नाही. वारकरी सुद्धा अचानक आला प्रश्न तर घाबरतो, अरे हे कसं आहे, तुकोबाराय नक्कीच अशी होते का? मग जे म्हणतात तुकोबाराय अल्लाचे अभंग लिहितात त्यांनी काहीतरी गाथा काढून तुकोबारायांचा संतानाही मान, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात संतानाही मान, देवमानी मुसलमान, घाली लोटांगण वंदिनीच्या चरण. म्हणजे संतांना मान राहिला नाही आणि मुसलमानांना हे लोक देव मानतात ते, आणि हे सगळे लोक काय करतात ते त्यांच्याच पुढे लोटांगण घालून त्या निचांचे चरण धुतात. आणि परत वर काय म्हणतात, तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भ्रम. यांना वाटते ह्यांना धर्म कळलाय, पण हे त्या भ्रमात आहे की यांना धर्म कळालाय असं तुकोबाराय म्हणतात. मग हे तुकोबाराय चालतील का? हे तुकोबाराय लगेच कळलं नाही, नाही हा अभंग क्षेपक आहे बा आणि ते अभंग खरे आहेत असं कसं बरं? जे जे गाथेमध्ये आहे ते सगळं खरं आहे, पण हे का बरं मानायचं नाही, ह्याची मांडणी का बरं होत नाही?
अल्ला देवे अल्ला दिलंवाल्यांनी काहीतरी संतांना इमान देव आणि मुसलमान म्हटलं पाहिजे, पण ते म्हणत नाही का? तुकोबराय सोयीचेच घ्यायचे, तुकोबराय हिंदू धर्माच्या विरोधातच मांडायचे, शिवरायांना पण हिंदूंपासून दूरच न्यायचे. हे जे विमर्श नॅरेटिव्ह तयार होतं ना हिंदुत्वाच्या विरोधातले, हे काहीतरी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून भक्तिमार्ग की धर्मरक्षण, काय वाटतं तुम्हाला योग्य? मी तर कायम सांगतो की जगद्गुरू तुकोबरायांनी दोन्ही केले, भक्तिमार्ग पण केला आणि धर्मरक्षण पण केलं आहे. आणि मुळात आपली महाराष्ट्राची संतांची परंपरा हीच मुळात धर्मरक्षण आणि भक्तिमार्गाची. शांतपणे विचार करा, मी कायम म्हणतो की डोळे मिटू एकदा आणि ज्ञानोबरायांना भेटण्यासाठी नामदेवराय आलेत आणि नामदेवराय म्हणतात ते की ज्ञानोबा मी काय करावं आयुष्यामध्ये. ज्ञानोबराय सांगतात ते की आता आमचं तर काळ जवळ आला आहे, आम्ही तर काय करू शकत नाही, आम्ही जे आमचं कर्तव्य आहे ते पूर्ण केले, पण नामदेवा तुला जगायचं आहे, आम्ही जिवंत समाधी घेऊ, संजीवन समाधी घेऊ, पण तू समाधी घेण्यात तुला अधिकार नाही आहे. तुला काय करायचं आहे तर तू राष्ट्र रक्षण करण्यासाठी, धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जा. आता विचार करा, ज्ञानोबराय नामदेवरायाची चर्चा चालू आहे धर्मरक्षणाची, पण नामदेवरायांनी धर्मरक्षण करताना आम्ही म्हणतो नाही नाही ते तीर्थाटन करायला गेलं, ते आपण त्याला नाव दिलं तीर्थक्षेत्राची यात्रा करायला गेली. ती 14 वर्ष कोणती यात्रा असते अशी? 14 वर्ष नामदेवराय पंढरपूर सोडून तीर्थयात्रेला गेलेत. तीर्थाटन हा शब्दच मूळ चुकीचा आहे. धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नामदेवराय गेले. आता विचार करा, ज्ञानोबरायांना नामदेवरायांना सांगता आलं असतं की नामदेवा तू आसामला जा, तू उत्तर प्रदेशात जा, तू मध्य प्रदेशामध्ये जा, तू केरळला जा, तू छत्तीसगडला जा, तू अजून बंगालमध्ये जा. कुठं जायला सांगितलं ज्ञानोबरायांनी नामदेवरायांना? पंजाबातला. तू गुजरातीत जा, तू राजस्थानात जा. आयुष्यातली 14 वर्ष नामदेवरायांनी गुजरात, राजस्थान आणि पंजाबच्या सीमेवरती काढली. का? तर ज्या ठिकाणावरून इस्लामचं आक्रमण आहे त्या ठिकाणी जाऊन धर्मरक्षण करा. अगदी शीख धर्माच्या किंवा शीख पंथाच्या संस्थापनेच्या अगोदर नामदेवरायांचं धर्मरक्षण आहे. 14 वर्ष हिंदू धर्म जागृतीसाठी नामदेवरायांनी खर्ची पडली. का? हिंदू धर्म रक्षावा म्हणून. इतिहास काळात आपण डोकावून पाहू, 1192ला दिल्ली पडलीत आणि 1292ला देवगिरी पडलाय आणि देवगिरी दिल्लीचा मांडलिक झालाय आणि 1292च्या कालखंडामध्येच नामदेवराय निघालेत पंजाबला, जिथं मुळे आम्हाला जे म्हणतात की संत पंगू होते, संत नेभळे होते. संतांचा आणि धर्मरक्षणाचा काही संबंध नाही, संतांनी फक्त भक्तिमार्गच अवलंबला. संतांनी भक्तिमार्ग अवलंबताना धर्मरक्षण केले, म्हणून आमचे नामदेवराय पंजाबात जाऊन 14 वर्ष राहतात. तर नामदेवरायच्या पण वारसदार आहे. आम्हाला नाथ महाराज शिकवले कसे, 108 वेळा एक यवन आला, नाथ महाराज गोदावरीच्या स्नानाला गेले होते. 108 वेळा यवन तो मुसलमान नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला आणि 108 वेळा नाथ महाराजांनी त्याला माफ केलं, कारण ते शांती ब्रह्म होते. आहेत नाथ महाराज शांती ब्रह्म, ते संत आहेत, ते काय करतील? आणि 108 वेळा आंघोळ करून ते म्हटले की मला गोदावरीचं पुण्य लाभलं. का? तुझ्यामुळं. त्या यवनाचे धन्यवाद मानले त्यांनी. पण माझ्या व्यक्तिगत बाबतीमध्ये जोवर तू करशील थुकशील तोवर ठीक आहे बाबा, पण माझी धर्मरक्षण करण्याची वेळ त्यावेळेस काय? जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांच्या गुरुवर्यांनी सांगितले की मी चाललोय, तुला देवगिरी रक्षण करायचं आहे. मग त्यावेळेस 108 वेळा यवन थुंकल्यानंतर शांत राहणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, जे एका हातामध्ये टाळ दुसऱ्या हातामध्ये चिपळ्या घेऊन भगवंताची भक्ती करतात, तेच नाथ महाराज एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन मुसलमानांची मुंडकी छाटतात. नाथ महाराजांच्या पण वारसदार. सगळ्यात मोठं, ज्या काळामध्ये धर्माची प्रचंड प्रमाणात हानी होत होती त्यावेळेस संतांची चरित्र पहा. तुकोबारांचं चरित्र किती श्रेष्ठ आहे किंवा किती महत्त्वाचं आहे. तर ज्या वेळेस अखंड भारतवर्षामध्ये प्रत्येक संतांनी भारत भ्रमण केलं. म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भारत भ्रमणाला गेली, देश सगळा पाहिला चारी भावंडांनी. नाथ महाराजांनी भारत भ्रमण केलं, रामदास स्वामींनी भारत भ्रमण केलं, नामदेवरायांनी भारत भ्रमण केलं, पण जगद्गुरू तुकोबाराय एकमूळ संत ज्यांनी भारत भ्रमणच नाही केलं. त्यांनी अयोध्या, काशी, मथुरा एकाच ठिकाणी मानली. तुका म्हणे विठ्ठला बाई अवघी तीर्थे घडली काय. सगळ्या तीर्थांचं पुण्य कुठे भगवंत तुझ्यापाशी. मग पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. मी दुसरं कोणतं तीर्थव्रतच करणार, फक्त पंढरीची वारी करतो. पंढरीची वारी सोडून कोणतंही तीर्थव्रत न मानता 12 मावळाच्या परिसरामध्ये फिरून पायकीच्या अभंगावरती कीर्तन करून तिला धर्मरक्षण करत धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. नामाचं बीज वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी मावळे गोळा करून छत्रपती शिवरायांना दिले आणि शिवरायांसारखा राजा घडवला. त्या नामदेवरायांपासून तर तुकोबारायांपर्यंतच्या समृद्ध अशा परंपरेचे आम्ही वारकरी वारसदार आहोत. त्यामुळं आम्हाला भक्ती करायचीच आहे,
पण भक्ती करत असताना धर्मरक्षण हा आमचा सगळ्यात मोठं कर्तव्य आहे जे आम्ही सोडू शकत नाही. त्यामुळे भक्ती मार्ग आणि धर्मरक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि माझ्या वारकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सगळेजण भक्ती मार्गात श्रेष्ठ आहोतच, पण काय कुणास ठाऊक कधी कधी आमचं धर्मरक्षणाकडं थोडंसं दुर्लक्ष होतं. त्यामुळे आपण भक्ती मार्ग अवलंबताना जो नाथ महाराजांनी, जो नामदेवरायांनी, जो तुकोबरायांनी अवलंबला आहे त्या मार्गावर चालून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हायला पाहिजे ना. कारण आजच्या हिंदू समाजाची आवश्यकता जितका भक्ती मार्ग आहे त्यापेक्षा खचितच जास्त धर्मरक्षण. तुम्ही तुमच्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार रामकृष्ण हरी.